नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट पौष्टिक अशी शेवग्याची शेंग. तुम्ही बघू शकता, ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत. या मी आणल्या होत्या आणि आता याला साफ करून सोलून वगैरे घेतले आहेत. आता आपण याचीच मस्त झणझणीत भाजी बनवणार आहोत, रस्सेवाली. त्यासाठी आपण येथे कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल कमी खा म्हणून सांगितले आहे, म्हणून फक्त 2च चमचे, नाहीतरी या भाजीला जास्त तेल वापरले जाते, तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये जाणार आहे मोहरी 1 चमचा, अर्धा चमचा जिरे. हे चांगले मस्त तडतडले की आपण याच्यामध्ये कांदा, टमाटर, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं टाकणार आहोत. आणि आपली मस्त अशी झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सेदार तर्रीदार भाजी तयार होणार आहे. बघा, मस्त असा मोहरी तडतडली आहे आणि मस्त जिरे पण फुलत आहेत. आता मस्त वास येत आहे, सुगंध सुटला आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करू, मस्त बारीक चिरलेला. आणि याला मस्त असे परतून घेऊ. मस्त आपला कांदा लाल सोनेरी रंगावर होईपर्यंत आपण मस्त याला भाजून घेऊ. कांदा मस्त परतून झाला आहे. आता आपण यामध्ये टमाटर ॲड करू. भाजीला आपल्या खरी चव येते ती मस्त असे फोडणीमधले पदार्थ चांगले, कांदा, टमाटर किंवा मसाले असू द्या, मस्त असे परतून घेतले की मस्त असं भाजीला रंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा भारी लागते, झन्नाट एकदम. तर या आता आपण कांदा टमाटर मस्त परतून घेत आहोत. यामध्येच आपण थोडेसे मीठ ॲड करायचे, म्हणजे टमाटर लवकर फ्राय होतात. आता परतून आपण भाजी घेऊ. कांदा टमाटर हे सगळं आपण बारीक झालं पाहिजे. आणि यामध्ये आता आपण कढीपत्ता थोडासा, थोडीशी कोथिंबीर टाकूया. फोडणीमध्येच कढीपत्ता कोथिंबीर टाकली की छान चव येते आपल्या भाजीला, गावठी एकदम. गावाला कशी मस्त अशी झणझणीत भाजी बनवून तयार होते शेवग्याच्या शेंगाची. फक्त मीठ, मसाले आणि जे काही आपण कांदा टमाटर कढीपत्ता किंवा आणि काही ह्याच्यामध्ये टाकतो, ते सगळे चांगले तेलामध्ये मस्त फ्राय झाले पाहिजेत मसाले. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि हा आमचा गावचा काळा मसाला. आमचा गावचा म्हणजे आमचा लातूरचा मस्त असा काळा मसाला. त्याने मस्त अशी भाजी झणझणीत तयार होते. तुम्ही बघू शकता. असे मस्त आपले चांगले पदार्थ आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि नंतरच यामध्ये आपण हे सगळे मसाले वगैरे फ्राय करण्यासाठी वेळ लागतो. हे आधी चांगले फ्राय झाले मगच आपल्या भाजीला चांगली अशी चव येते. आता हे एकदम असे बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकल्याने काय होतं, मसाले आपले मस्त असे तेलामध्ये परतून निघतात आणि आपल्या भाजीला चवीसुद्धा छान येते. कमी तेल खायचं आहे त्यामुळे तरी थोडीशी कमी येईल, पण भाजीचा स्वाद मस्त आणि स्वस्त एकदम चांगला तुम्हाला पाहिजे तसा भेटेल. आणि यामध्येच आता आपण या शेंगा परतून घ्यायच्या. मस्त अशा आपल्या शेंगा मस्त अशी आपण कांदा, खोबरं, शेंगदाणे हा जो मसाला आपण तयार केला होता मिक्सरमध्ये तो सुद्धा यात आपण घालून घेऊ आणि परतून घेऊ. आपण जेवढे मसाले आपली भाजी तेलामध्ये परतून घेऊत ना, त्यामुळे आपल्या भाजीला मस्त सुगंध येतो, चव येते आणि खायला सुद्धा छान वाटतं. आणि आता आपण यामध्ये रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी आपण यामध्ये थोडेसे 1 ग्लास पाणी घालून घेऊ. आणि भाजी थोडीशी शिजल्यानंतर मीठ आपण आधी टाकले होते. थोडेसे बघायची चव घेऊन, जर मीठ आपल्याला कमी वाटले तर आणि आपण थोडेसे मीठ अर्धी भाजी शिजून झाल्यानंतर घालून घेऊ. बस. आता थोड्या वेळानं 5-10 मिनिटांनी आपले शेवग्याच्या शेंगाची मस्त रस्सेदार, तर्रीदार आणि झणझणीत अशी रस्सेवादी भाजी तयार होणार आहे. याचा स्वाद तुम्ही तुमच्या घरी बनवून नक्कीच घ्या आणि बनवल्यानंतर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.